आपली भक्ती कशी झाली माहितीये का? आता विषय निघालाच आहे तर सांगून जातो. मला सांगा, आपल्याला सुतक पडलं तर आपण आंघोळ करतो का? करतो. देवाला घालतो का? नाही घालत. देवपूजा करतो? नाही करत. मला सांगा, आपल्याला सुतक पडलं आपण जेवतो का? जेवतो. देवाला नैवेद्य दावतो का? नाही दावत. का? सुतक पडले. कोणाला? आपल्याला. का देवाला? आपल्याला. मग उपाशी कोण आहे? देव आहे. सुतक कोणाला? आपल्याला. बिना आंघोळीचा कोण? देव. मग नेमकं सुतक पडलंय तरी कोणाला? आपली भक्ती कशी झाली माहितीये का? शास्त्र काय सांगतं हे आपल्याला महत्वाचं वाटत नाही, आपल्या शास्त्रामध्ये काय बसतं हे आपल्याला महत्वाचं वाटतं. डाउनलोड शेअर चॅट. या महाराष्ट्राला फक्त तुकारामच वाचवू शकतो. आता कुणी वाचवू शकणार नाही. आणि प्रत्येकातला तुकाराम जागा करा. अरे एक तुकाराम ज्याचं नाव तुकाराम गाजतंय सध्या, तुम्हाला माहित आहे? तुकाराम म्हणून. हा, आमच्या वारकऱ्यांनी त्याचे बॅनर बनवले, पाहिलं. तुकोबाऱ्यांचा फेटा चढवला आणि दिंड्यामध्ये वाचवला. आणि बाकीचे कुठे गेले? भिकार चोट सगळे. हा, तुम्हाला आकला नाही? तुम्हाला होता येत नाही असं? अरे ज्या क्षेत्रामध्ये त्याला टाकला तर क्षेत्र धुवून स्वच्छ करतो तो तुकाराम. म्हणून माझं सांगणं आहे अधिकाऱ्यांनो, मग आज पुरातत्वचे अधिकारी असाल, प्रांत असाल, कलेक्टर असाल, आयुक्त असाल, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुमचं काम आहे प्रामाणिकपणे काम करणं. व्हा तुकाराम मुंडे, अमर व्हाल या भंडारा भामचंद्र गोराटेश्वर डोंगराच्या प्रकरणात. तुम्ही जर सत्याच्या बाजूने उभे राहाल, सत्य म्हणजे माझ्या बाजूने नाही, संविधानाच्या बाजूने. संविधान सत्य आहे. 1958च्या कायद्यानुसार ते जर प्रोटेक्शन आहे तर प्रोटेक्शन आहे. हटवा तिथली एमआयडीसी, बुलडोजर लावा आणि फेकून द्या. अरे तुमची ही एमआयडीसी आज 5-50 वर्षात भंगारात जाऊ शकते जर तेजी मंदी आली कंपन्यांना तर. पण माझा वारसा कायमचा नष्ट होईल. तुकोबांचा डोंगर. एकदा डोंगर निर्माण करू शकता का तुम्ही? सर्व निर्माण करू शकता जगामध्ये, पण डोंगर निर्माण करू शकता काय सांगा? म्हणजे निर्माण करता येत नाही ते तोडण्याचा फोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणीला? असं भगवान बुद्धांचं जगाला सांगणार आहे. डाउनलोड शेअर चॅट. आणि सोयरिकी न होण्याचं कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये ते पाप जर कोणाकडे जात असेल तर इथं बसणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी. माया हो, कठीण ताळा झाला. जेव्हापासून बया सोयरिकीत आल्या महाराज तेव्हापासून पोर कोमातच गेले हो. सोयरिकीच होय ना महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. इथं बसणाऱ्या मायांना माझा प्रश्न आहे. माया हो, 2 एकर जमीन आहे तुमच्याकडे. किती एकर जमीन आहे? बोलत चला. किती? 2. मग 2 एकर जमीन म्हणल्यानंतर कमीत कमी जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजे तुम्ही? तुमच्याकडे 2 आहे म्हणल्यानंतर व्यवहारानुसार 4 एकरावाला. याच्यापेक्षा पोरगी सुंदर असेल तर 5 एकरावाला. लय याच्यापेक्षा सुंदर असेल तर 8 एकरावाला. बरं देखणी आहे, सुंदर आहे, शिकलेली खूप आहे, नोकरीला आहे, 15 एकरावाला ठीक आहे का नाही? मला तर हसू येतं काही सोयरिकीला मी गेलो, अहो दोघी मायले की दररोज उधाड्यात आहे हो. म्हणजे घरी 1 एकर जमीन नाही. आणि आत्ताशी घरकुल यादीत नाव आलं म्हणजे स्वतःचं घर सुद्धा नाही. पोरीची माय बैठकीला बसली म्हणजे मला 25 एकर व्हायला पाहिजे. कुठून खंदून काढायचा का? कुठून काढायचा? कुठून आम्ही एवढा खंदून? बर, पोरगी 1 पट वेडी, पोरीची माय 1.5 पट वेडी. पोरगीची माय बैठकीत सांगते माझी पोरगी शेतात जाणार. अहो तुमच्या या बावळेपणामुळे पोरं कोमात गेले ना. पोरायचे चेहरे पाना साहेब असे फुलफुलीत झाले. ते म्हणतील बा एवढ्या तळतळीनं आमचा विषय मांडणारा महाराष्ट्रातला पहिलाच कीर्तनकार आहे. डाउनलोड शेअर चॅट. काय पाळणे म्हणतील बाया, ते नाव आणि ते पाळणे जोडायच्या बाबतीत नंबर पहिला. चांदीचा घोप त्याला सोन्याची चेन, आणि रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव बायाचे नाव. काय कुठं बुद्धीचा वापर करता? एक बाई तर म्हणे आता हे रेडीमेड दुकान आहे बाई, एखाद्याच्या अंगात फेसोबच बसते. बरं झालं आपल्याच पॅनलचा माणूस निघाला, नाही तर बघ नवीनच गट निर्माण एक स्वतंत्र. सध्या गटलय झाल्या आता. रमेश काय सोडतील महिला? पहिल्या दिवशी फिल्मीतून येत जन्माला आला बाळ शाहरुख, पाळणा हलवी अशोक सराफ, जो बाळा जो झरे जो. आता काय हिचा पुतळा बांधता येवल्या? डाउनलोड शेअर चॅट. घरात जर आली ना नवीन नवरी, पहिले 2-3 दिवस इतकं काम करते ती पोरगी.
घर झाली ती, भांडे घाशी ती, शेळ्यांचं पाहती, बकरांचं पाहती, बै 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 सगळं आंघोळीला पाणी देणं. आपल्याला वाटतं जिजाबाईच आली आता वैकुंठावरून. आणि ती सासू बिचारी भोळी, ती म्हणते जाऊ मर बाई, मा पप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लई जोरात मिळाली बाई. वस्तू मी तर म्हणलं मा पप्या देवाला सोडायला लागतो, पण देवानं जरा ना ऐकलं. वस्तू लई जोरात बाई. सासऱ्याचं धोतरही धुती, माझं लुगडंही धुती, शेळ्यांचंही पाहती, बकरांचंही पाहती. आता थोडं मला मोकळं झाल्यासारखं. ही पहिल्या आठवड्यातलं सांगत होई. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग आपण म्हणायचं कस का चाल, काय ऐकती काय सांगती. त्वान जोडाय माणूस नाही बाई, त्वान जोडाय माणूस नाही. माझ्या स्वप्नात नव्हतं मा पप्या एवढा बदलन बाई, पण पार येडा झाला बाई मा पप्या येडा. सारखा त्या पोरी मागच हिंडतो बाई. गिन्नीतही संगत, घासातही संगत, कांद्याच्या रोपातही संगत. आपलं तो डोकंच बंद झालं बाई. अशा म्हणणारच माया पुढे बसली. आता काय Download ShareChat. जिस व्यक्ति या जिस गली में या जिस स्थान में आपका अपमान होगा दोबारा जाना नहीं चाहेंगे. और हम लोगों को एक ट्रेनिंग दी जाती है. हम भगवत पार्षद ट्रेनिंग में है ना, तो गुरुजन ये शिक्षा देते, जिस गली में अपमान हो वहां जरूर मांगने जाना. जो गाली दे उसके पास से जरूर गुजरना. जो अपमान करे उसको जरूर नमस्कार करना. अब भला ऐसा हो सकता है? ऐसा कर ले तो माया पर विजय प्राप्त कर लेगा वही भक्त है. Download ShareChat. गाणे म्हणलं बरोबर. मी बंदच केले बाबा गाणे म्हणणं. मी गाणे म्हणणं बंद केले. एकदा घरी म्हणलं होतं मी गाणं, तरीपासून बंदच केले. कारण नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं. आणि बायको भेटली चांगली, रंगारूपाचा हट्टरबाम, सुपर बायको भेटली. ते होती भांडे घासत. मी जरासा बाहेर जाऊ, जरासा घरात येऊ, तिच्याकडे पाहिलं नाही कधी, गयाला बांधली कधी. तिच्याकडे पाहून मले नाही राहल्या गेलं. मी म्हटलं जन्म जन्म कसत है तुम्हारा. ते भांडे घासाची घासणी होती, तोंडावरच मारली फेकून. वानाले ना गुण आले म्हणे फंट्या दाताचा. बंदच केलं तरी बसून. मग एक दिवस आलो भागवताहून, एवढ्या नोटा आणल्याच जमा कर, ते पूजेच्या एवढ्या फुंजाना. रात्रभर दोघाही नवरा बायकोनं मोजले. आणि पैसे असल्यावर राहिलेलं गाणं तिनं म्हणलं मग, अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा. मी म्हणलं वातावरण तंग आहे. तिनं तसं म्हणलं की माया अंगातला अजय देवगणच झाला जागृत. मी म्हटलं कोई जन्नत की. Download ShareChat. महिला गेल्या ना पेशंटला भेटायला, पायाजवळ बसणार, डोक्याजवळ नाही बसणार, पायाजवळ. बरं बसले तर गप नाही बसणार, पायाला हात लावणार. गार पडले. तू कोणत्या विद्यापीठाची पदवीधर आहे म्हणा. दुसरी लगेच नाकाचा शेणा पाना कल्ला. तिसरी तिच्यापेक्षा तज्ञ, 9वीला 16 वेळा बसली पण पास नाही झाली. पण इतकी तज्ञ, कानाशी पाळी पाहती, वाकली. आता पोरीला बोलवा. जवळजवळ आल्या बाई पोरी. केळण, बोरण, कवठण, सीताफळण आल्याने या बसलच होत्या. म्हातारी पोरीने पाहिलं, म्हातारी जवळ बाया बसले. त्यांना वाटलं म्हातारी गेली. तिने केळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पोरीकडे पाहिलं आणि मेली म्हातारी. पोरगी म्हणली माझ्याचा माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं, म्हातारीने जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 2 महिने लेट आली असती तर
तर म्हातारी झेडपीचं मतदान करून गेली असती.